हॅलो स्टुडंट्स, याआधी आपण आयनिक बॉन्ड कसा तयार होतो आणि कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो हे शिकलो. आता कोव्हॅलंट बॉन्डमध्येच पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आणि नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. याआधी आपल्याला मग आयनिक आणि कोव्हॅलंट बद्दल थोडंसं विचार केला पाहिजे. आयनिक बॉन्ड तयार होतो तो मेटल्स आणि नॉन मेटल्समध्ये. मेटल्स आणि नॉन मेटल्समध्ये जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण आयनिक बॉन्ड असं म्हणतो. मेटल्स हॅव द टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स. मेटल्सना इलेक्ट्रॉन देऊन स्टेबल होता येतं, म्हणजे इलेक्ट्रॉन देतील ते आणि स्टेबल होतील. म्हणजे त्यांच्या लास्ट शेलमध्ये, आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असावेत असा ते प्रयत्न करणार आणि त्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉन्स द्यावे लागतात, 1 किंवा 2 किंवा 3, आणि मग ते पॉझिटिव्हली चार्ज आयनमध्ये कन्वर्ट होतात आणि ते इलेक्ट्रॉन्स नॉन मेटल्सकडून घेतले जातात. नॉन मेटल्स हे पिरियडिक टेबलमध्ये उजव्या बाजूला असतात. नॉन मेटल्सची टेंडन्सी काय असते? इलेक्ट्रॉन घेण्याची, इलेक्ट्रॉन घेऊन ते स्टेबल होतात. म्हणजेच त्यांच्या लास्ट सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स येऊ शकतात आणि म्हणून इलेक्ट्रॉन्स घेतल्यामुळे ते निगेटिव्हली चार्ज आयन्समध्ये कन्व्हर्ट होतात आणि मग या दोन्हीमध्ये जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो कॅटायन आणि एनायनमध्ये, त्यामुळे तयार होणारा बॉन्ड म्हणजे आयनिक बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड हा नॉन मेटल्समध्ये तयार होतो. नॉन मेटल्सची टेंडन्सी इलेक्ट्रॉन घेण्याची असते, पण दोन नॉन मेटल्स दोन्हीही इलेक्ट्रॉन्स घेऊच शकत नाहीत आणि म्हणून ते काय करतात? भागीदारी करतात इलेक्ट्रॉन्सची आणि त्यामुळं तयार होतो तो बॉन्ड म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म ड्यू टू द शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. मग आता या कोव्हॅलंट बॉन्डमध्ये आणखी 2 प्रकार आपण सांगतो, पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आणि नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. तर पोलर नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण एक साधं उदाहरण घेऊया. एम आणि एन हे 2 मित्र आहेत. एम आणि एन हे दोघं जवळचे मित्र आहेत. आता एमला आपल्या आयुष्यात स्टेबल व्हायचं आहे आणि एनलाही आपल्या आयुष्यात स्टेबल व्हायचं आहे. याच्याकडं समजा आपण असं समजूया की याच्याकडं 1.5 लाख रुपये आहेत. एमकडं 1.5 लाख रुपये आहेत आणि एनकडं फक्त 50,000 रुपये आहेत. एमला एक व्यवसाय सुरू करायचा आहे, एनलाही तोच व्यवसाय सुरू करायचा आहे, पण तो व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल जे लागतं ते 1 लाखाचं लागतं. 1 लाखाच्या भांडवलमध्ये दोघांनी व्यवसाय सुरू केला तर ते दोघंही स्टेबल होऊ शकतात. म्हणजे एमला स्टेबल व्हायचं आहे, त्याला गरज आहे 1 लाख रुपयांची. एनलाही स्टेबल व्हायचं आहे, त्यालाही गरज आहे 1 लाख रुपयांची. हे छान दोघं मित्र आहेत आणि त्यामुळं एमला असं वाटतं की आपण एकटं स्टेबल न होता याला स्टेबल करूया आणि म्हणून तो काय करतो? आपल्याकडचा जो वरचा 50,000चं भांडवल आहे तो त्या एनला पूर्णपणे देतो. म्हणजे एमकडे राहिले आता 1 लाख रुपये आणि एनकडे झाले 1 लाख रुपये. यानं 50,000 पूर्ण याला दिले, 50,000 याला पूर्ण दिले आणि याच्याकडे आता भांडवल झालं 1 लाखाचं. त्यामुळं हाही स्टेबल झाला, यानं आपला व्यवसाय सुरू केला आणि हाही स्टेबल झाला. आता इथं लक्षात घ्या, या 50,000 यानं दिलं, याच्यावर म्हणजे त्या 50,000वर एमचा काही हक्क नाही. त्यानं पूर्णपणे दिले, पूर्णपणे ट्रान्सफर केले, कम्प्लीट ट्रान्सफर. इथं फक्त ते पैसे एनचे झाले. इथं जो बॉन्ड तयार झाला त्याला आपण म्हणलं आयनिक बॉन्ड. म्हणजे एम हा मेटल आहे ज्याच्याकडं इलेक्ट्रॉन्स देण्यामुळं तो स्टेबल होऊ शकतो आणि एन हा नॉन मेटल आहे जो इलेक्ट्रॉन घेण्यामुळं स्टेबल होऊ शकतो. मग इथं जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण आयनिक बॉन्ड म्हणलं. लक्षात आलं असेल तुमच्या की इथं जे 1 लाख रुपये याच्याकडे शिल्लक राहिले ते फक्त या 1 लाख याचेच आहेत आणि आत्ता 1 लाख रुपये याच्याकडे जे झाले ते एनचेच आहेत. त्यात 50,000 यानं दिले, पण त्या 50,000वर एमचा अधिकार किंवा हक्क काहीही नाही. हा स्वतंत्र झाला, हा स्वतंत्र झाला. या दोघांच्या मधली जी मैत्री झाली ती आणखी घट्ट झाली, तो बॉन्ड तयार झाला, तो आयनिक बॉन्ड. म्हणजे इथं लक्षात घेऊया आपण, आयनिक बॉन्ड तयार होतो तो ड्यू टू कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. एक देणारा असतो आणि दुसरा घेणारा असतो. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. समजा 2 नॉन मेटल्सच आहेत, म्हणजे 2 मित्र आहेत. एकाला आपण नाव देऊया N1, दुसऱ्याला नाव देऊया N2. याच्याकडेही 50,000 रुपये आहेत आणि याच्याकडेही 50,000 रुपये आहेत. दोन्हीही नॉन मेटल्स आहेत. नॉन मेटल्स नाही स्टेबल व्हायचं आहे, यालाही स्टेबल व्हायचं आहे, यालाही स्टेबल व्हायचं आहे. कंडिशन तीच, याला स्टेबल होण्यासाठी 1 लाख रुपयांची गरज आहे आणि N2लाही स्टेबल होण्यासाठी 1 लाख रुपयाची गरज आहे. आता असं होणार नाही आहे जसा आयनिक बॉन्ड झाला तसा होणार नाही आहे, कारण दोन्हीही नॉन मेटल्स आहेत.
यांची टेंडन्सी इलेक्ट्रॉन देण्याची नसते, पैसे देण्याची असणार नाही आहे. आता हा काय म्हणेल, तूही स्टेबल हो आणि मीही स्टेबल होतो. हा म्हणेल तूही स्टेबल हो, मीही स्टेबल होतो. होईल काय, तर हा आपले 50,000 रुपये देईल आणि हा आपले 50,000 रुपये देईल आणि दोघांच्या मिळून भागीदारीत तो व्यवसाय सुरू होईल. इथं 1 लाखाचा व्यवसाय सुरू झाला आणि या 1 लाखाच्या व्यवसायावर या दोघांचाही तेवढाच हक्क आहे, दोघांचंही कॉन्ट्रीब्युशन तेवढंच आहे. यानंही 50,000 रुपये दिले, यानंही 50,000 रुपये दिले, म्हणजे दोघांचं इक्वल कॉन्ट्रीब्युशन आहे. याचा 1 इलेक्ट्रॉन, याचा 1 इलेक्ट्रॉन आणि तयार झाली ती इलेक्ट्रॉन पेअर, ज्याला आपण म्हटलं 1 लाख रुपये. आणि या 1 लाख रुपयावर जेवढा N1चा हक्क आहे तेवढाच N2चा हक्क आहे. म्हणजे त्या व्यवसायात जो नफा होईल, जो फायदा होईल, त्यावर याचा जेवढा हक्क आहे तेवढाच N2चा हक्क आहे. हा जो बॉन्ड आहे त्याला आपण म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड. तर हे उदाहरण घेण्याचं कारण म्हणजेच आपण व्यवहारात म्हटलं की N1 आणि N2 यांनी भागीदारी केली, त्याला आपण म्हणलं शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इथं 50,000 रुपये म्हणजे 1 इलेक्ट्रॉन, याचे 50,000 रुपये म्हणजे दुसरा इलेक्ट्रॉन आणि ही इलेक्ट्रॉन पेअर शेअर झाली, जिला आपण दाखवतो या पद्धतीनं किंवा एक डॅश. डॅश रिप्रेझेंट्स दी पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग या पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्सवर या दोघांचाही सारखा हक्क आहे. दॅट इज कॉल्ड ॲज कोव्हॅलंट बॉन्ड. हे उदाहरण द्यायचं कारण म्हणजे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आणि नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय. आता समजूया आपण N1 आणि N2 जे दोघं मित्र आहेत त्या दोघा मित्रांची पैशाबद्दलची जी हाव आहे ती सारखीच आहे. म्हणजे दोघांची पैशाबद्दलची वृत्ती जी आहे ती सारखीच आहे. मग जेवढा या दोघांच्या व्यवसायात नफा होईल, 1 लाखाचा त्यांनी व्यवसाय सुरू केला, जेवढा नफा होईल, समजा एक पहिल्या महिन्यात त्यांचा नफा झाला 10,000 रुपये, तर या नफ्यावर N1चा जेवढा हक्क आहे तेवढाच N2चा हक्क आहे. आणि जर दोघांची वृत्ती पैशासाठी सारखी असेल तर हा 5,000 रुपये घेईल आणि N2 5,000 रुपये घेईल. म्हणजे इथं काय झालं, बोथ हॅव सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता लक्षात घेऊया आपण, इथं कन्सेप्ट एक येतो तो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा. आत्ता मी म्हटलं की याला जेवढी पैशाची हवा आहे, जेवढी पैशाची गरज आहे, इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी असणार आहे नॉन मेटल्सची, पण याची जेवढी पैशाची हवा आहे तेवढीच N2ची पैशाची हवा आहे. दोघंही सारख्या वृत्तीच्या आहेत, तर जेवढा नफा होईल तेवढा या दोघांच्यामध्ये समान वाटला जाईल. पण समजा या दोघांच्या वृत्तीमध्ये फरक असेल, म्हणजे यातला एखादा पैशासाठी जास्त हावरा असेल, तर काय होईल, तर जो 10,000 रुपये फायदा होईल त्यात सपोज N2 हा पैशासाठी N1 पेक्षा जास्त हावरा आहे, तर तो काय करेल, थोडे पैसे आपल्याकडे जास्त येतील असा प्रयत्न करेल आणि तो इथं सपोज आपण 5,000 रुपये घ्यायला पाहिजे, तो 6,000 रुपये घेईल आणि त्यामुळे याला थोडे पैसे कमी मिळतील, म्हणजे 4,000 रुपये मिळतील. चला, हा जो फरक आहे तो कशातला आहे, यांच्या पैशाच्या पैशांची जी हाव आहे, पैशांच्या बद्दलची त्यांची लालसा इच्छा जी आहे त्याच्यामधला जो फरक आहे, त्या फरकामुळं काय झालं, हा जो लाभ आहे, हा जो फायदा आहे तो सारख्या प्रमाणात विभागला गेला नाही, तो याच्याकडे N2कडे जास्त झाला आणि N1कडे जास्त झाला. या उदाहरणावरून आपण जाऊया आता केमिस्ट्रीमधल्या कोव्हॅलंट बॉन्ड मधला पोलर आणि नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. आपण असंच म्हटलं की कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म ड्यू टू द शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेतलेलं होतं, फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मॉलिक्यूल, Cl2 मॉलिक्यूल. Cl2 मॉलिक्यूल कसा तयार होतो, ड्यू टू द कोव्हॅलंट बॉन्डिंग बिटवीन 2 क्लोरीन ॲटम्स. दोन्हीही क्लोरीन इलेमेंट्सचे ॲटम्स आहेत. क्लोरीनच्या लास्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, ॲटॉमिक नंबर 17 आहे त्याचा. आउटरमोस्ट शेल म्हणजे थर्ड शेलमध्ये याच्या 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. ते 7 इलेक्ट्रॉन्स आपण दाखवू शकतो या पद्धतीनं. हा दुसरा क्लोरीन ॲटम, याच्याकडेही 7 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ते 7 इलेक्ट्रॉन्स आपण या पद्धतीनं दाखवू शकतो. या क्लोरीनला स्टेबल व्हायचं आहे, या क्लोरीनलाही स्टेबल व्हायचं आहे, यालाही एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, यालाही एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग आता इथं काय होईल, हा इलेक्ट्रॉन देऊन आणि हा इलेक्ट्रॉन घेऊन, म्हणजे आयनिक बॉन्ड इथं शक्य नाही आहे आणि म्हणून काय झालं, शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन पेअर शेअर झाली आणि याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये
8 इलेक्ट्रॉन्स, याच्याही आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, आणि त्यामुळे बॉन्ड तयार झाला तो कोव्हॅलंट बॉन्ड, जो सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे. आणि याला आपण म्हणतो शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, दॅट इज शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉनमुळे जो बॉन्ड तयार झाला तो. आता लक्षात घ्या, क्लोरीनची या इलेक्ट्रॉन पेअरबद्दलची अफिनिटी, म्हणजे याला आपल्याकडे ओढून घ्यायची अफिनिटी, जसं आपण म्हटलं की पैशाची हाव, आणि या क्लोरीनची ही पैशाची हाव. आता इथं इलेक्ट्रॉन पेअर जी शेअर झाली ती आपल्याकडं ओढून घेण्याची टेंडन्सी, त्या टेंडन्सीला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी या कन्सेप्टनं ओळखतो. पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आणि नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड शिकण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हा कन्सेप्ट शिकायचा आहे. व्हॉट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? द टेंडन्सी ऑफ द एटम टू अट्रॅक्ट the shared electron pair towards itself, that is called as electronegativity. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? जी इलेक्ट्रॉन पेअर शेअर झाली आहे, जी दोघांच्या मध्ये भागीदारी झाली आहे, ती भागीदारी असणारी इलेक्ट्रॉन पेअर आपल्याकडे ओढून घेण्याची ताकद, आपल्याकडे ओढून घेण्याची टेंडन्सी, त्याची वृत्ती, त्याचं कल त्या ॲटमचा काय आहे, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग आता जर दोन ॲटम्स सारख्याच एलिमेंट्सचे असतील तर त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजेच याला इलेक्ट्रॉन पेअर शेअर ओढून घेण्याची, शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर आपल्याकडे ओढून घेण्याची, आणि याची इलेक्ट्रॉन पेअर आपल्याकडे ओढून घेण्याची क्षमता तेवढीच असणार आहे. आणि त्यामुळं ती जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ही या दोघांच्या मध्यावर राहते. म्हणजे जसं आपण म्हटलं की दोघांची पैशाच्या बद्दलची हाव सारखी असेल तर 10,000 रुपये फायदा झाला, तो 5,000 याला मिळाला, 5,000 N2ला मिळाला. तसं इथं काय झालं, जी इलेक्ट्रॉन पेअर ओढून घेण्याची ताकद आहे हाही त्याच ताकदीनं ओढेल आणि हाही त्याच ताकदीनं ओढेल, आणि त्यामुळं ती इलेक्ट्रॉन पेअर या दोघांच्या मध्ये राहील, आणि यामुळं जो बॉन्ड तयार होतो दॅट बॉन्ड इज कॉल्ड ॲज नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. हा जो बॉन्ड आहे तो नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आहे. चला, तसाच हायड्रोजन मॉलिक्यूल तयार होतो 2 हायड्रोजन ॲटम्समधला, नायट्रोजन मॉलिक्यूल तयार होतो 2 नायट्रोजन ॲटम्समधला, ऑक्सिजन मॉलिक्यूल 2 ऑक्सिजन ॲटम्समधला. हे सगळे नॉन पोलर बॉन्ड आहेत. मग पोलर कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो? पोलर कोव्हॅलंट बॉन्डसाठी आपण आणखी एक उदाहरण घेऊया. सपोज वी हॅव HCl मॉलिक्यूल. HCl मॉलिक्यूल तर कसा तयार होतो? हायड्रोजनचा एक ॲटम आणि क्लोरीनचा एक ॲटम यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. हायड्रोजनच्या लास्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल आणि क्लोरीनच्या लास्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता आपण म्हटलं तसं क्लोरीनच्या लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स असणार आहेत 7. हे 7 इलेक्ट्रॉन्स आपण या क्रॉसनं दाखवले. हायड्रोजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 1s1 असं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असेल. आता हायड्रोजनला हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मिळावं म्हणजे त्याचा डुप्लेट कंप्लीट व्हावा म्हणून याला आणखी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, आणि क्लोरीनला आपल्या आउटरमोस्ट शेलमध्ये आणखी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. पण इथं होतो तो तयार बॉन्ड, त्यामुळे शेअरिंग होतं, आणि हा एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा आणि दुसरा क्लोरीनचा शेअर केला जातो आणि बॉन्ड तयार होतो तो कोव्हॅलंट बॉन्ड HCl मध्ये. जे आता हायड्रोजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, तो स्टेबल झाला. क्लोरीनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, तो स्टेबल झाला, आणि इथं कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन हायड्रोजन अँड क्लोरीन. पण होतं काय, हायड्रोजन आणि क्लोरीनचा अभ्यास केला तर हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही वेगळी आहे. क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. म्हणजे क्लोरीनची इलेक्ट्रॉन पेअर आपल्याकडं ओढून घेण्याची क्षमता ही कशावर अवलंबून असणार? आता क्लोरीनला किती आपल्याकडं जास्त ताकदीनं इलेक्ट्रॉन ओढायचं आहे हे त्याच्या ॲटॉमिक रेडियसवर अवलंबून असणार, साईज ऑफ द ॲटम, त्याचं आयनायझेशन पोटेन्शियलवर अवलंबून असणार. ते फॅक्टर्स वेगवेगळे आहेत. पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे आपण लक्षात घेऊया की याची इलेक्ट्रॉन्सबद्दल असणारी हाव, क्लोरीनची इलेक्ट्रॉनबद्दल असणारी हाव ही हायड्रोजनपेक्षा जास्त आहे, आणि त्यामुळं ही इलेक्ट्रॉन पेअर हायड्रोजन आणि क्लोरीन यांच्या बरोबर सेंटरला राहत नाही, ती स्लाइटली क्लोरीनकडे शिफ्ट होते. म्हणजे क्लोरीन हा आपल्याकडं थोडीशी ओढून घेतो. जसं मी म्हटलं आता तुम्हाला 10,000 रुपये फायदा झालेला होता, त्यातला थोडासा फायदा जास्त, थोडासा म्हणजे 1,000 रुपये फायदा जास्त त्यानं काय घेतला, 6,000 आपल्याला घेतले N2नं आणि 4,000 याला दिले. आणि म्हणून इथं काय झालं, तसंच झालं, क्लोरीन हा इलेक्ट्रॉनसाठी जास्त हाव असणार आहे.
इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे आपण साध्या भाषेत सांगू शकतो की इलेक्ट्रॉन्सबद्दल असणारी हाव. इलेक्ट्रॉन्स क्लोरीनला जास्त हावरटपणाने पाहिजे असतात आणि म्हणून तो काय करतो, जरी इलेक्ट्रॉन पेअर शेअर झालेली असली तरी ती इलेक्ट्रॉन पेअर आपल्याकडं ओढली जाईल, आपल्याकडं जास्तीत जास्त कशी राहील असा प्रयत्न क्लोरीन करेल. आणि त्यामुळे ती इलेक्ट्रॉन पेअर या दोघांच्या मध्यावर न राहता, जसं दोन क्लोरीन ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉन पेअर या दोघांच्या मध्यावर राहिलेली होती, पण इथं तसं न होता काय होती, दिस इलेक्ट्रॉन पेअर विल स्लाइटली शिफ्टेड टुवर्ड्स क्लोरीन. इथं इलेक्ट्रॉन पेअर या बाजूला थोडीशी ओढली गेल्यामुळं क्लोरीनवर स्लाइट निगेटिव्ह चार्ज येतो आणि त्या स्लाइट निगेटिव्ह चार्जला आपण डेल्टानं दाखवतो, डेल्टा मायनस. जेवढा निगेटिव्ह चार्ज याच्याकडे येईल तेवढाच पॉझिटिव्ह चार्ज या H+वर येणार आहे. सो इट इज डेल्टा प्लस चार्ज. म्हणजे जसं आपण म्हटलं की 6,000 रुपये यानं घेतले आणि 4,000 रुपये यानं घेतले 10,000 रुपयेमधले, तर स्लाइट 1,000 रुपये यानं जास्त घेतले आणि तेवढेच 1,000 रुपये याच्याकडे कमी झाले. जेवढे यानं जास्त घेतले, जेवढं जास्त आपल्याकडे ओढून घेतले तेवढेच कमी याच्याकडे झाले आणि म्हणून स्लाइट निगेटिव्ह चार्ज विल बी डेव्हलप ड्यू टू दी इलेक्ट्रॉन्स. त्यामुळं इथं थोडासा निगेटिव्ह चार्ज आणि तो आपण डेल्टानं दाखवतो. डेल्टा म्हणजे स्लाइट कमी किमतीचा. Slight negative charge develop on Cl minus Cl and slight positive charge will be developed on H. And so here two poles are developed, positive आणि निगेटिव्ह असे दोन पोल्स तयार झाले आणि म्हणून या बॉन्डला आपण पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. Positive and negative poles are developed and so this bond is called as polar covalent bond. म्हणजे लक्षात घ्या, पोलर कोव्हॅलंट बॉन्ड कुणामध्ये तयार होतो, ज्या दोन कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम्सची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये डिफरन्स आहे अशा दोन ॲटम्समध्ये जो बॉन्ड तयार होतो, जो कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो, तो पोलर कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. म्हणजे इथं जसं आपण हायड्रोजन आणि क्लोरीन, तसं हायड्रोजन आणि इतर कोणताही हॅलोजन घेतला HF मध्ये ही पोलर कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. आणि आपण लक्षात घेऊया की फ्लोरीन हा सगळ्या पिरियॉडिक टेबलमध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असणारा, म्हणजे सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन्ससाठी हावरा असणारा हा फ्लोरीन आहे आणि त्यामुळं HF बॉन्ड हा HCl बॉन्डपेक्षा जास्त पोलर असतो. इथं लक्षात घ्या, पोलर दोन्ही आहेत, पण यात सुद्धा काय झालं, आता HF बॉन्ड हा HCl बॉन्डपेक्षा जास्त पोलर आहे. म्हणजेच फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळं ही इलेक्ट्रॉन पेअर जास्त फ्लोरीनकडे ओढली जाईल आणि त्यामुळं इथं फ्लोरीनवर जो निगेटिव्ह चार्ज असणार आहे त्याची व्हॅल्यू या क्लोरीनवर असणाऱ्या निगेटिव्ह व्हॅल्यूपेक्षा जास्त असणार आहे आणि त्यामुळं हायड्रोजनवर ती व्हॅल्यू कमी असेल आणि म्हणून इथं जो बॉन्ड तयार होणार आहे तो जास्त पोलर असणार आहे. मग आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कशी मोजली जाते, म्हणजे जसं आपण आता म्हटलं दिसतंय आपल्याला साधं की यानं एक 6,000 रुपये घेतले, 4,000 रुपये घेतले, समजा आणखी एक कोण असेल त्यानं 7,000 घेतले, यानं 3,000 घेतले, म्हणजे तो 7,000 घेणारा 6,000पेक्षा जास्त हावरा आहे असं आपण म्हणू शकतो. पण इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मोजली कशी जाते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मोजण्यासाठी वेगवेगळी स्केल्स आहेत. त्यातलं जास्त जगभरात वापरलं जाणारं स्केल म्हणजे पॉलिंग स्केल आणि त्या पॉलिंग स्केलनुसार आपण वेगवेगळ्या एलिमेंट्सची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सांगू शकतो. त्यात हायड्रोजन फ्लोरीनमध्ये फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 4 आहे, हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.1 आहे आणि त्यामुळे हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह सगळ्यात जास्त आहे. या दोन्हीमधला जो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे तो या दोघांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्सपेक्षा जास्त असल्यामुळं हा बॉन्ड जास्त पोलर आहे. म्हणजेच पोलर कोव्हॅलंट बॉन्डमध्ये सुद्धा जास्त पोलर आणि कमी पोलर हे कशावरून ठरवलं जातं, तर त्या दोन ॲटम्समध्ये जो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे त्यावरून. जे जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त असेल तर तो बॉन्ड जास्त पोलर असतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कमी असेल तर तो बॉन्ड कमी पोलर असतो. आणि साहजिकच आपल्याला असं म्हणता येईल की जो पोलर बॉन्ड आहे आणि नॉन पोलर बॉन्ड आहे त्यांच्या स्ट्रेंथबद्दल आपण विचार केला तर जो पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आहे त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन जास्त असणार, कारण काही प्रमाणात त्यात आयनिक कॅरेक्टर येते आणि त्यामुळं इथं जो बॉन्ड तयार होतो तो स्ट्रॉंग असतो, जो नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्डमध्ये तयार होतो त्यापेक्षा. जे पोलर बॉन्ड हा नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्डपेक्षा जास्त स्ट्रॉंग असतो. त्याला म्हणजे दोन ॲटम्सना जे कोव्हॅलंटली बॉन्डेड आहेत
आणि जर ते पोलर असतील, पोलर कोव्हॅलंट बॉन्ड न तयार झालेले असतील, तर त्या दोघांना वेगवेगळं करण्यासाठी लागणारी एनर्जी ही जास्त लागणार आहे, कारण यांच्यामध्ये पोलर तसंच आयनिक कॅरेक्टर काही प्रमाणात असते. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स किती असेल आणि त्याच्यावरून तो बॉन्ड पोलर आहे की नॉन पोलर आहे असं ओळखायचं आपण. तर जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमधला डिफरन्स 0.4पेक्षा कमी असेल, 0.4 किंवा 0.4पेक्षा कमी असेल, तर तो कोव्हॅलंट बॉन्ड नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणून कन्सिडर केला जातो. म्हणजेच इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा 0.4पेक्षा जास्त असेल तर जो बॉन्ड तयार होतो तो पोलर कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल. म्हणजेच इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतील, पोल्स डेव्हलप होतील. म्हणजेच जर हा डिफरन्स 0.4पेक्षा कमी असेल तर तो कन्सिडर केला जातो. जरी वेगवेगळ्या इलेमेंटचे ॲटम्स एकमेकांशी कंबाईन झाले आणि तो बॉन्ड तयार झाला तरी त्याला आपण नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणून ओळखू शकतो. आता हे पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आणि नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड इट डिपेंड्स अपॉन दी difference in the electronegativity. Like this it depends upon geometry of the molecule also. म्हणजे इथं जॉमेट्रीवर पण तो बॉन्ड अवलंबून असतो, पोलर असतो की नॉन पोलर असतो. त्याला डायपोल मुवमेंट नावाचा एक कन्सेप्ट असतो जो आपण एक म्यू म्हणून घेतो. म्यू इज इक्वल टू क्यू इंटू आर. डायपोल मुवमेंट इट इज डिनोटेड बाय म्यू अँड इट इज इक्वल टू क्यू इंटू आर, वेअर क्यू इज द चार्ज विच इज डेव्हलप ऑन पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. डायपोलमध्ये जो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज असतो तो क्यूनं दाखवला जातो आणि त्या दोघांच्या मधला जो डिस्टन्स आहे, दोघांच्या मधल्या न्यूक्लियसमधला जो डिस्टन्स आहे तो आर. आणि ही म्यू जी क्वांटिटी आहे ती दिशेवर अवलंबून असते. आणि म्हणून आपण समजा H2O आणि CO2 कंपेअर केले तर H2O मॉलिक्यूल हा अँग्युलर असतो आणि CO2 मॉलिक्यूल हा लिनियर असतो. म्हणजे इट डिपेंड्स अपॉन जॉमेट्री ऑफ द मॉलिक्यूल ऑल्सो. इथं जेवढ्या ताकदीनं ऑक्सिजन आपल्याकडं हा बॉन्ड ओढून घेईल तेवढ्याच ताकदीनं हा ऑक्सिजन आपल्याकडं हा बॉन्ड ओढून घेईल आणि म्हणून ह्या दोघांची डायपोल मुवमेंटची बेरीज जी असते ती 0 असते. आणि त्यामुळं जॉमेट्रीवर सुद्धा तो बॉन्ड पोलर आहे की नॉन पोलर आहे ते अवलंबून असतं. म्हणजे मी आता एक सांगितलं थोडक्यात, एवढं लक्षात ठेवूया आपण की जरी वेगवेगळ्या एलिमेंट्सच्या ॲटम्समध्ये बॉन्ड तयार झाला तरी तो बॉन्ड पोलर असेल की नॉन पोलर असेल हे डिपेंड असतं त्या ॲटम्समधल्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्सवरून. जर तो 0.4पेक्षा कमी असेल तर तो बॉन्ड नॉन पोलरही असू शकतो आणि जर त्या मॉलिक्यूलची जॉमेट्री ही डायपोल मुवमेंट 0 बनवत असेल तरी तो बॉन्ड नॉन पोलर होऊ शकतो. जे पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आणि नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड समजण्यासाठी कन्सेप्ट महत्त्वाचा आहे तो म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजेच द टेंडन्सी ऑफ द ॲटम टू अट्रॅक्ट द शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड्स इट सेल्फ आणि ह्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळं पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आणि नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड कसा ओळखता येतो हे शिकलो.